हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग खरंच खूप सुंदर आहे आणि खूप आनंददायी आहे. कारण खूप गरमी होती आहे. सध्या गरमीचे दिवस सुरू आहेत. पण थोडासा पाऊस सुरू झाला आहे आणि सकाळचं वातावरण आहे त्यामुळे छान असं थंड हवा येते आहे. त्यामुळं खरंच खूप बरं वाटतं आहे आणि रिफ्रेशिंग वाटतं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी ना गाड्यांची गर्दी जास्त दिसत नाही आहे. कारण शाळा वगैरे अजून सुरू व्हायचे आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर इथं सकाळी सकाळीसुद्धा खूप गर्दी असते आणि खूप गाड्यांचे हॉर्न वाजतात. त्यामुळे ऑटोमॅटिकच आपल्याला जाग येऊन जाते. तर शांत वातावरण आहे. कुठल्याही गाड्यांचे हॉर्न नाही आहेत, कुठलंही प्रदूषण नाही आहे, काही नाही आहे. छान वाटतं आहे. तर म्हटलं चला एक 2 फेऱ्या मारूयात. थोडंसं छानपैकी आपल्याला पण फ्रेश वाटेल आणि आपण पण आपल्या दिवसाची सुरुवात करूया. जितकी दिवसाची सुरुवात आपण लवकर करू ना तितका आपला दिवस ना खूप छान आणि आनंदात जातो. कारण आपली सगळी कामं छान व्यवस्थितपणे पूर्ण होतात. कोणत्याही प्रकारची घाई आपल्याला करायला लागत नाही. तर पूर्वी माझं हेच रुटीन होतं. कारण मी ऑफिसला जात होते, हे पण जायचे, विघ्नेशची पण शाळा सकाळी लवकर असायची. त्यामुळे मला सगळं उरकून ऑफिसला 10च्या आधी निघावं लागायचं. त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात ही 5 वाजता किंवा 5:30 वाजता वगैरे व्हायची. पण आता डिलेवरीपासून दिवसाची सुरुवात माझी कधी 6 वाजता होते, कधी 6:30 वाजता होते. तर असं काही फिक्स रुटीन नाही आहे, फिक्स शेड्यूल नाही आहे. कुठल्याच गोष्टीचं राहिलेलं नाही आहे. जी कामं ज्या दिवशी जी प्रायोरिटी असेल त्यानुसार मी माझ्या कामाचं नियोजन करते आणि त्यानुसार सध्या माझे दिवस चाललेले आहेत. पण मी खूप एन्जॉय करते माझं मदरहूड आणि घरातली सगळी कामं जी आहेत तीसुद्धा मी खूप एन्जॉय करते. कारण पूर्वी ऑफिस असायचं त्यामुळे सगळ्या कामाचा इतका प्रचंड लोड माझ्यावर नव्हता. पण आता सध्या ऑफिसमधून मी ब्रेक घेतलेला आहे. त्यामुळे आता घरातली कामं, लहान बाळ आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्या मला जशा जमतील तशा मी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते. आणि रोज काही ना काहीतरी नवीन नवीन त्यातूनही सुद्धा शिकायला मिळतं. आणि माणसानं नेहमी शिकत राहिलं पाहिजे. त्यातून आपण स्वतःमध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट करू शकतो. सुरुवातीला मला पण असं वाटायचं की मला हे सगळं जमेल का, पण हळूहळू सगळे छान विचार करून सगळे छान ॲक्शन्स वगैरे घेऊन जी काही आपली रोजची कामं असतील ती छान पद्धतीनं कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला तर आपलासुद्धा दिवस खूप चांगला जातो आणि सगळी कामं आपल्याला हळूहळू छानपैकी जमायला लागतात. तर अशा पद्धतीनं पहिल्यांदा मी गॅलरीमध्ये ना फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे. कारण तिथं रोजच्या रोज ना खूप धूळ जमा होते. आता गॅलरी क्लीन केल्यानंतर आलेली आहे हॉलमध्ये. कारण जर कोणी आलं ना तर डायरेक्ट हॉलमध्ये येतं आणि हॉलमध्ये जर पसारा वगैरे असेल ना तर ते दिसायला पण छान वाटत नाही आणि आपल्यालासुद्धा तो पसारा वगैरे बघून ना छान वाटत नाही. तर किती पण घरातली पसाऱ्याची आवरावर आपण केली ना तरी मुलं असतात किंवा मोठी माणसं वगैरे असतात ना तर पसारा हा होतच असतो. म्हणजे जिथं माणसांचा वावर आहे ना तिथं पसारा हा कंपल्सरी आहेच आहे. त्यामुळं आत्ता मी जर पसारा आवरला, आत्ता मी जर हॉल स्वच्छ केला आहे तर तो हॉल 2 तास किंवा 4 तास तसाच स्वच्छ राहील याची गॅरंटी मी तर देऊ शकत नाही. कारण घरामध्ये माणसांचा वावर असतो, इकडं तिकडं बसणं असतं, उठणं असतं. वस्तू घेतलेल्या कधी इकडं ठेवल्या जागेवर ठेवल्या जातातच किंवा कधी ठेवल्या जात नाहीत. तर त्यामुळं पसारा हा होतोच. तर असो, आता मी छानपैकी मॉप वगैरे फिरवलेला आहे, लादी वगैरे पुसून घेतलेली आहे, हॉल छान स्वच्छ केलेला आहे आणि मग म्हटलं चला थोडंसं पाणी पिऊन घेऊया. कारण काम केल्यानंतर थोडंसं स्वतःला पण आराम देणं फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं छान मी पाणी पित असते. थोडंसं घोट पाणी पिल्यानंतर आणि शांतपणे पाणी पिलं ना तर मला रिलॅक्स वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते असं मला वाटतं. म्हणून मी अशा पद्धतीनं पाणी पिते. एकदम गटगट पाणी पित नाही. पूर्वी तसं करायचे पण आता थोडंसं चेंज केलेलं आहे. कारण आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या माणसाने नेहमी आपल्या आयुष्यामध्ये ॲक्सेप्ट कराव्यात आणि आपल्या लाईफमध्ये नेहमी आपण इम्प्रूव्हमेंट करत राहावं. तर आता आलेली आहे मी किचनमध्ये. आता स्वच्छता थोडी करून झालेली आहे. तर म्हटलं आता किचनचं पण काम करून घ्यावं. कारण आजसुद्धा आमच्याकडे पाणी जाणार नाही आहे. आजसुद्धा आमच्याकडे पाणी जाणार आहे. पण आज जे पाणी जाणार आहे याचं पूर्वकल्पना आम्हाला काल संध्याकाळीच मिळालेली आहे. त्यामुळे मी माझ्या दिवसाचं प्लॅनिंग ना अशा पद्धतीनं केलेलं आहे. आता आजसुद्धा आमच्याकडे पाणी आहे सकाळी 8 ते 9. तर 1च तास पाणी असणार आहे आणि 1च तासामध्ये आम्हाला सगळ्यांची अंघोळी वगैरे करून थोडीफार जी काही कपडे आहेत ती मशीनला लावून घ्यायची आहेत. तर त्यामुळं म्हटलं जे काही जेवण वगैरे बनवायचं ना ते पण सकाळी थोडं आपण लवकरच सुरू करूया. जेणेकरून जेवण झाल्यानंतर जी स्वच्छतेसाठी पाण्याची खूप गरज असते. जेवण असंही आपण थोड्याशा साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये किंवा भरून ठेवलेल्या पाण्यामध्ये करू शकतो. पण गॅस पुसणं, त्याच्यानंतर गॅसचा जो काही काउंटर टॉप आहे तो पुसणं वगैरे, जी काही आपण कपडे वापरतो पुसण्यासाठी वगैरे ती स्वच्छ करणं असेल किंवा अंघोळीसाठी असेल, कपड्यांसाठी असेल, या सगळ्यांसाठी पाणी जास्त लागतं. त्यामुळे ती कामं पेंडिंग ठेवलेली आहेत आणि ज्याला पाणी कमी लागणार आहे म्हणजे जेवण बनवणं, लादी वगैरे पुसणं ही सगळी कामं मी पहिली करून घेतलेली आहेत.
तर आता इथं ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले ते पण तुम्ही बघितले की मी ते धुवून वगैरे ठेवलेत आणि आता नाश्ता आणि नाश्ता करताना आंघोळी झाल्यानंतर आम्ही ते ड्रायफ्रूट्ससुद्धा खाऊ. तर ड्रायफ्रूट्सचंसुद्धा रुटीन मी प्रेग्नन्सीपासून सुरू केलेलं होतं आणि ते आता कंटिन्यूस ठेवलेलं आहे. तरी तर अशा पद्धतीनं आम्ही सकाळच्या जेवणाला ज्या काही चपात्या लागतील ना त्या चपात्या बनवून घेते. साधारणतः 8 ते 9 चपात्या आम्हाला बस होतात, पण आज मी थोडेसे जास्त करणार आहे कारण हे जर नाश्त्याचं काही नियोजन असेल नसेल, जर नाश्ता नको तर आम्ही चहा आणि चपातीसुद्धा खाऊ शकतो. तर मलासुद्धा चहा चपाती खायला आवडते, तर म्हणून थोडे 1-2 चपात्या मी जास्त एक्स्ट्राच्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि नाश्ता अजून काही प्लॅनिंग नाही आहे नाश्ता बनवायचं किंवा नाही बनवायचं. आता हे येतील त्याच्यावर डिपेंड आहे. लवकर आले तर नाश्ता, जर उशिरा आले तर मग डायरेक्टली जेवणच करणार. तर अशा पद्धतीनं मी चपातीचे उंडे आधी पहिले बनवून घेते कारण चपातीचे उंडे करायचे, मग ती लाटायची आणि भाजायची ॲट अ टाईम करायचं म्हटलं ना तर खूप गॅस वाया जातो आणि गॅस वाया गेलं तर मग मलासुद्धा खूप वाईट वाटतं. त्यामुळं मग मी काय करते, पहिल्यांदा चपातीचे असे जेवढ्या पण चपात्या असतील ना त्याच्या अशा पद्धतीने उंडे बनवून घेते. मग आपल्याला पण अंदाज येतो की इतक्या चपात्या होणार आहेत म्हणून. तर चपातीचे उंडे बनवून घेतल्यानंतर मग चपाती लाटणं आणि भाजणं ॲट अ टाईम एकाच माणसाला शक्य होतं आणि याच्यामध्ये गॅससुद्धा ना वाया जात नाही. तर त्यामुळे मी अशा पद्धतीनं चपात्या पहिल्या सगळ्या करून घेते आता. तर अशा पद्धतीनं चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि चपात्या केल्या की लगेच आता मी भाजी फोडणीला देणार आहे. तर राजमा माझा शिजवून घेतलेला आहे मी आणि राजमाला फोडणी देण्यासाठी इथं ना पहिलं टोमॅटो चिरून घेते, त्याच्यानंतर चिरून घेणार आहे कांदा. तर राजमा मला खूप आवडतो, पण मी जास्त काही राजमा खाणार नाही कारण तो पचायला जड असतो. आणि साईडला तुम्ही बघितलं असेल तर जे दुधाचं भांडं मी काढून ठेवलं होतं ना ते गरम तव्यावर ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं ते भांडं गरम होतं आणि दूध तापायला काही जास्त वेळ लागत नाही. तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना हे आपण अनुभवातूनच शिकतो कारण आपण म्हणतो ना कुठलीही गोष्ट ना इतरांची वाचून ऐकून करणं आणि स्वतःच्या अनुभवातून शिकणं याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि जसजशी आपण कामं करायला सुरू करतो ना तसतसे आपल्याला अनुभव येत राहतात आणि त्यातून आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या काय आहेत ना त्या शिकत राहतो. तर अशा पद्धतीनं आता राजमा शिजून झालेला आहे आणि एक 3 ते 4 शिट्ट्या द्यायच्या, म्हणजे तो छान शिजला ना मऊसूत तर मग भाजी छान होते. तर आता नळ चालू करून ठेवलेला आणि आता 8 वाजलेले आहेत बहुतेक कारण पाणी आलेलं आहे. आणि बघा तुम्ही काल जी भांडी भरून ठेवलेली ना ती सगळी रिकामी झालेली आहेत आणि अशीच परिस्थिती ना बाथरूममध्ये पण आहे. साधारणतः 1-1.5 बादली फक्त शिल्लक असेल, बाकी सगळं पाणी संपलेलं होतं. तर आता पहिलं पाणी पण भरून घ्यायचं आहे आणि मग भाजी पण टाकते, म्हणजे ज्या पद्धतीनं मी ठरवलेलं ना त्या पद्धतीनं ऑलमोस्ट सगळीच नाही पण ऑलमोस्ट कामं माझी झालेली आहेत. तर इथं भाजी फोडणीला देते. तेल टाकलेलं आहे, जिरे मोहऱ्याची फोडणी दिलेली आहे, त्यानंतर टाकलेला आहे कढीपत्ता, त्यानंतर टाकलेला आहे कांदा थोडासा भाजून घ्यायचा, मग त्याच्यामध्ये टाकलेला आहे टोमॅटो आणि मग टाकलेलं आहे थोडंसं मीठ. तर मिठामुळे ना कांदा टोमॅटो छान अगदी स्मॅश होतो बारीक आणि भाजीला चव चांगली येते. तर लगेच साईड बाय साईडनं जी भांडी घासून ठेवलेली होती ना ती पण लावून घेते. तर मल्टीटास्किंग खूप कंपल्सरी आहे किचनचं काम करताना तर, आणि मी तर खूपच करते कारण त्याशिवाय कामं उरकतच नाहीत. आणि जितकं एका वेळी एकच काम असं जर आपण म्हटलं ना तर अख्ख्या दिवसातसुद्धा आपली कामं आवरणार नाही. तर ठीक आहे. आणि आता भाजीच्या फोडणीमध्ये नंतर मी थोडेसे मसाले ॲड करते. हळद टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, त्यानंतर जी काही चटणी आपण आमची जी आहे चटणी कांदा लसूण मसाला म्हणजे ती टाकलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ते सगळे मसाले शिजण्यासाठी राजमाचं जे पाणी होतं ना शिजवलेलं तेच पाणी मी टाकून गॅस कमी करून थोडंसं झाकण ठेवलं आहे, म्हणजे मसाले सगळे त्याच्यामध्ये छान शिजतील आणि छान एकजीव होतील.
तोपर्यंत आता इकडे ना भांडी घासून घेते. पाण्याची पण जे टोप साईडला ठेवलेले आहेत ते पण घासायचे आहेत आणि जेवण बनवण्यासाठी जी काही भांडी खरकटी पडलेली आहेत आता, तर तीसुद्धा घासून घेते. म्हणजे पाणी आहे तोपर्यंतच हे क्लिनिंगचं काम झालं ना तर मग खूप रिलॅक्स वाटतं आणि काही प्रेशर राहत नाही. आणि तसंही इतर कोणत्याही कामामध्ये आपण ना टाळाटाळ चालढकल करू शकतो, पण जेवण बनवणं आणि जेवण करणं अशा गोष्टी आहेत ना जिथे टाळाटाळ चालतच नाही आणि जिथे जेवणाला कधीच सुट्टी नसते, आईला कधीच सुट्टी नसते. त्यामुळं कुठलीही परिस्थिती असू देत, तुमच्याकडे पाणी असू देत किंवा नसू देत, जेवण तुम्हाला बनवायलाच पाहिजे. आणि बाहेरून आणलं तरी किती आणणार आणि किती खाणार असं होतं. घरी जेवढं आपण छान बनवू शकतो आणि छान पोटभर खाऊ शकतो तेवढं बाहेर आणलेलं जेवण पोटभर खाऊ. 1 दिवस चालेल, 2 दिवस चालेल, पण तिसऱ्या दिवशी आपल्यालाच कंटाळा येईल. त्यामुळं कुठलीही परिस्थिती असेल, काही असेल, तरी घरी बनवलेलं जेवण त्याची चव आणि हे खूप वेगळं लागतं. आणि आपण सगळे सर्वसामान्य घरातले, त्यामुळं रोजचं जेवण बाहेरून आणणं आपल्याला काही परवडत नाही. त्यामुळे जितकं शक्य होईल ना तेवढं गृहिणींनीच म्हणजे आपणच ॲडजस्टमेंट केली ना तर सगळ्या गोष्टी सहज आणि सोप्या होतात. कारण जेवण बनवणं हे तर घरातले इतर कोणी करू शकत नाहीत, आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे आपल्या कामाचं आपणच असं छानपैकी नियोजन केलं ना, थोडंसं जे गोष्टी आहेत जी आपल्याला पहिली गरज आहे, प्रायोरिटी ज्याची जास्त आहे ती गोष्ट पहिली करणं किंवा ज्याची लेस प्रायोरिटी आहे, जे नंतर केलं तरी चालेल, त्याला सेकंड ऑप्शन देणं, अशा पद्धतीनं केली ना तर सगळी कामं सुटसुटीत आणि छान होतात. तर आता भांडी पण घासून झालेली आहेत, किचन काउंटर आणि गॅस पण क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर आता हे जे पिण्याची भांडी आहेत, जे टोप वगैरे इथे भरून ठेवावे लागतात, तर ते सुद्धा लगेच घासून स्वच्छ करून भरून घेते. आणि आता जर पाण्याचं असं शेड्यूल राहणार असेल ना तर टाकीचं कामसुद्धा आम्हाला करून घ्यायचं आहे. आता काल पण ह्यांनी एका प्लंबरशी बोलून घेतलेलं आहे, तर बघूया आता ते पण काम कधी कंप्लीट होतं ते. आणि साईडलाच इथे ना बाळ पण उठलं की मग त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं थोडंसं. तर बाळाकडे गेलेली आहे मी आणि मग ही जी कामं असतात ना ती तशीच पेंडिंग राहतात. आता मी बाळाकडे गुंतलेली आहे म्हणून मग इथे ना पाणी जाण्याचा पण टाईम तोपर्यंत होईल. तोपर्यंत मी विघ्नेशला सांगितलं जरा ते पाण्याचे 2 टोप आहेत ना ते भरून ठेव. तर तो पण ना मला कामामध्ये खूप मदत करतो. बाहेरची कामं असू देत किंवा घरातली छोटी मोठी कामं असू देत, तो छानपैकी करतो. त्यानं पाण्याचे टोप भरून ठेवले, त्याच्यावर जी ताटं वगैरे असतात ना ती छान 2 झाकण ठेवलेली आहेत आणि मग त्याचं काम झालेलं आहे. त्यानंतर इथे ना माझी भाजी कमी गॅस करून मी फोडणी घालून ठेवलेली आहे, म्हणजे मंद गॅसवरती छानपैकी भाजी तयार होईल. आणि त्यानंतर आता माझी पण अंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश वगैरे झालेली आहे. तर म्हटलं आता भाजी होती आहे तर आता पाणी परत एकदा थोडंसं पाणी पिऊया शांतपणे, म्हणून पाणी घेतलेलं आहे आणि शांतपणे पहिलं पाणी पिते. त्यानंतर आता हे सुद्धा आलेले आहेत, तर आता लवकर आलेत हे, त्यामुळे आता नाश्ता करणार आहे. जर उशिरा आले तर मग डायरेक्टच जेवून घेतो आम्ही. तर नाश्त्यासाठी आज बनवणारे झटपट होणारे पोहे, कारण इतर दुसरा कुठला नाश्ता करायला गेलं ना तर खूप वेळ होईल. त्यामुळे पोहे उपमा खूप झटपट होतो आणि चवीला पण चांगला लागतो, त्यामुळे म्हटलं पोहेच करून घेऊया. तर पोहे तर काय आपण नेहमीच करत असतो, तसंच मी सुद्धा करणार आहे. आता भाजीमध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि खूप मस्त भाजीचा वास येतो आणि झाली पण खूप छान आहे. पण मी कमीच खाणार आहे, जास्त काही खाणार नाही आहे. आता इथं पोहे बनवण्यासाठी तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपली जी काही जिरं मोहरीची असते फोडणी, बेसिक ज्या पद्धतीनं आपण पोहे करतो त्या पद्धतीनं पोहे करून घेणार आहे. आणि चपात्यासुद्धा डब्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना बाहेर ठेवलं तर कडक होतात एकदम. आणि जिरं टाकलेलं आहे, मग मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेली आहे, मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे सध्या मी कमी टाकते, अदरवाईज एरवी शेंगदाणे पोह्यांमध्ये ना खूप जास्त असतात. आणि कांदे पोह्यामध्ये कांदा थोडासा जास्त घालते, कारण त्याची चव ना खूप चांगली लागते. आता कांदा थोडासा भाजत आला आहे, मग त्याच्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर ते सुद्धा छानपैकी हलवून घ्यायचं. आणि त्यानंतर थोडंसं टाकलेलं आहे टोमॅटो ऑप्शनल आहे, कधी टाकते किंवा कधी नाही टाकत. आज भाजीला चिरलेला थोडासा अर्धा टोमॅटो शिल्लक होता, फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा ताजा टोमॅटो म्हटलं आपण लगेच दुसऱ्या भाजीमध्ये ॲड करून तो संपवून टाकूया. त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे, परतून घेतल्यानंतर आपण हे भिजवलेले जे पोहे आहेत ते टाकलेले आहेत. छान पद्धतीनं ते सगळीकडून हलवून घ्यायचे, म्हणजे सगळ्या पोह्यांना ना हळद लागेल. आणि त्यानंतर ना असं थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि मग कोथिंबीर वगैरे टाकायची. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये लिंबूसुद्धा आत्ताच पिळून टाकू शकता, पण लिंबू कधी कधी कोणाला हवं असेल किंवा नको असेल, त्यामुळे लिंबू मी अशा पद्धतीनं टाकत नाही. आता पाण्याचा शिंतोडा टाकला ना त्याच्यामुळे काय होतात, पोहे जरी तुम्ही अर्ध्या 1 तासाने खाल्ले ना तरी ते कडक किंवा वातूळ होत नाहीत, छान मऊ राहतात असे. तर ही माझ्या सासूबाईंची टीप आहे, त्यामुळं आता मी करून करून मला पण ती अंगवळणी पडलेली आहे. आणि साईडला आपला फेवरेट पोहे आहेत, त्यामुळे चहा तर झालाच पाहिजे, तर साईडला लगेच चहा पण ठेवते. चहा आता हे कोणी घेत नाही, चहा फक्त मी एकटीच घेते. तर मला कांदा पोहे आणि चहा हे कॉम्बिनेशन खूप आवडतं, किंवा वडापाव आणि त्याच्यासोबत चहा हे कॉम्बिनेशन खूप आवडतं. तर चहा पण होतो आहे, पोहे पण थोडेसे वाफेवर मंद छोट्या गॅसवर होत आहेत. तोपर्यंत आता ही थोडीशी जी काही भांडी आहेत, म्हणजे कढई वगैरे आहे, तवा आहे,
तर ती भांडीसुद्धा घासून घेते, म्हणजे जास्त काही भांडी आता एक्स्ट्राची शिल्लक राहणार नाहीत. आणि जे काय आता इथून पुढचं जी काही भांडी निघतील किंवा पसारा असेल किंवा काय, तर त्यासाठी जे काही साठवलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये ते काम मॅनेज होऊन जाईल. कारण काल पाण्याचा आम्हाला ना खूपच प्रॉब्लेम झाला अचानक सांगितल्यामुळे. आणि मग असं होतं की प्रत्येक गोष्टींना मग ॲडजस्ट करावी लागते. हां ठीक आहे, जेवण पण साधंच बनवूया, जास्त भांडी नकोत काढायला किंवा जास्त असं हे नको करायला असं. तर अशा पद्धतीनं होतं. त्यामुळं म्हटलं आज ना थोडंसं लवकरच उठून गोष्टी आपण मॅनेज करूया, कारण जर गोष्टी नाही केल्या तर त्रास हा आपल्यालाच होतो. त्यामुळं आपणच त्याचं काळजी घेतली आणि काळजीपूर्वक ती केली तर ते आपल्यालाच त्याचा फायदा होतो. तर अशा पद्धतीनं छान भांडी सगळी घासून झालेली आहेत. त्यानंतर ना फायनली किचनच्या काउंटरवर एक असा कपडा मारून घेते, म्हणजे जे काही पाणी वगैरे उडलं असेल ना ते सगळं निघून जाईल आणि किचन काउंटर पण असं छान दिसेल आणि बघायला पण असं छान फ्रेश असं वाटेल. आता ही एक पाण्याची बाटली विघ्नेशला सांगितली होती, पण तो विसरला भरायची, तर तीसुद्धा भरून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर हे ग्लासनं ना असं बेसिनच्या साईडला वगैरे काही कण वगैरे आपले जेवणाचे वगैरे उरलेले असतात, तर ते सुद्धा साफ करून घेते. आणि फायनली आता इथं पोहे पण तयार झालेले आहेत. तर ह्या दोघांची अंघोळ वगैरे पण झालेली आहे. मग पहिले त्यांना पोहे नेऊन देते आणि मग आम्ही छानपैकी बसून एकत्र नाश्ता वगैरे करू. आणि आज बऱ्यापैकी कामं ना सकाळीच आवरलेली आहेत, म्हणजे साधारणतः आता 9 वाजत आलेले आहेत, अजून 9 वाजलेले नाही आहेत. आणि इतक्या लवकर सगळी कामं सकाळी आवरून घेतली आहेत ना, त्यामुळे खरंच खूप छान वाटते, प्रसन्न वाटते आणि आनंदी वाटते. म्हणजे आता दिवसामध्ये बाकीची कामं आता जास्त नाही आहेत आणि प्रेशर नाही आहे. तर पोहे मी आता ह्यांना दिलेले आहेत नाश्त्यासाठी. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते. थँक्यू.